वयाच्या 40 नंतर आपला मेंदू दर शतकात सुमारे 5% दराने संकुचित होऊ लागतो. मेंदूच्या पेशी बनवण्याची आणि जोडणी बनवण्याची आपली क्षमताही आपण गमावायला लागतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि आता आपण 60वर पोहोचतो तेव्हा विचार देखील कमी होतो. आपण वृद्धत्वाची प्रक्रिया तर थांबवू शकत नाही, परंतु नवीन मेंदूच्या पेशींच्या वाढीस उत्तेजन देण्याचे काम करू शकतो. तुमचा मेंदू तीक्ष्ण, हुशार आणि निरोगी बनविण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण सर्वोत्तम पूरक आहार आणि जीवनशैलीच्या काही टिप्स एक्सप्लोर करूयात. नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. न्यूरोजेनेसिसद्वारे तुम्ही तुमच्या मेंदूच्या पेशींचा गुणाकार करा. ही रणनीती तुमच्या मेंदूचा आकार वाढविण्यास आणि न्यूरल कनेक्शन मजबूत करण्यास मदत करेल. त्याकरता नंबर 1, ॲरोबिक व्यायाम. ॲरोबिक व्यायाम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्ही तुमच्या मेंदूच्या अधिक पेशी वाढविण्यासाठी करणे आवश्यक आहे. चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे तुमच्या मेंदूला रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन वाढवण्यास मदत करते. तुमचे न्यूरॉन्स कसे ऊर्जा बनवतात आणि कनेक्शन कसे तयार करतात ते सुधारण्यासाठी कसे मदत करतात, त्याकरिता व्यायामामुळे प्रथिने वाढण्यास देखील चालना मिळते, जी न्यूरोजेनेसिसला आपल्या मेंदूच्या पेशींच्या वाढीसाठी उत्तेजित करते. मेमरी वाढविण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. नंबर 2, ओमेगा 3. तुमच्या मेंदूचा अंदाजे 60% भाग चरबीने बनलेला असतो, ज्यामुळे तो तुमच्या शरीरातील सर्वात लठ्ठ अवयव बनतो. मेंदूच्या अधिक पेशी वाढविण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅट्सचा वापर करणे गरजेचे आहे. व्हर्जिन कॉड लिव्हर ऑइल, फिश ऑइल, मॅक्रेल इत्यादी DHAने भरलेले आहेत. ओमेगा 3 फॅटचा प्रकार तुमच्या मेंदूला नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्याच्या संरचनेचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात अधिक DHA असणारे पदार्थ घेण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शकाल, कारण तुमचा मेंदू अधिक कनेक्शन आणि मेंदूच्या पेशी तयार करू लागतो. नंबर 3, बूस्ट कीटोन्स. कीटोन हे तुमच्या मेंदूचे इंधन स्रोत आहे आणि तुमच्या मेंदूच्या पेशींसाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लुकोजपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. कीटोनमध्ये तुमच्या मेंदूच्या खराब झालेल्या भागांना बायपास करण्याची क्षमता देखील असते. त्याचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी आणि इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये 1 ते 2 चमचे MCT तेल घालून तुमचे कीटोन्स वाढवू शकता. MCT तेल नारळाच्या तेलापासून बनवले जाते आणि त्यात C8 आणि C10 फॅट्स असतात, जे स्मृती, एकाग्रता वाढवणे, फोकस करणे यावरती उपाय करतात. जेव्हा तुम्ही दररोज 50 ग्रॅमपेक्षा कमी कार्बोहायड्रेट्स खाता, तेव्हा तुमच्या शरीरातील साठवलेल्या चरबीतून ते एकदा बनवू शकतात. नंबर 4, अधूनमधून उपवास करणे. न्यूरोजेनेसिस सुरू करण्यासाठी आणखी एक अत्यंत शक्तिशाली तंत्र म्हणजे 4 ते 6 तासांच्या वेळात दिवसभराचे सर्व अन्न खाणे. दिवसाचे उर्वरित तास उपवास करून उपवास कालावधीत फक्त पाणी पिणे. उपवासामुळे मेंदूतील न्यूरोट्रॉफिक घटक BDNF आश्चर्यकारकपणे 400% वाढतात. मेंदूतील चरबीमधील प्रथिने तुमच्या न्यूरॉन्सची वाढ आणि कनेक्शन तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे जास्त न खाणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीराला विश्रांती घेण्याची आणि पचण्याची संधी देऊन मेंदूचे आरोग्य आणि प्लास्टिसिटी सुधारण्यासाठी आश्चर्यकारक काम करते. नंबर 5, कोल्ड थेरपी. दिवसातून काही मिनिटे थंड अशा पाण्यामध्ये डुबणे किंवा जलद थंड शॉवर घेणे कठीण वाटू शकते, परंतु तुमच्या मेंदू आणि शरीरासाठी त्याचे काही अविश्वसनीय आरोग्यदायी फायदे आहेत. कोल्ड थेरपीमुळे नवीन मेंदूचे सेल वाढण्यास आणि स्मरणशक्ती आणि लर्निंग सुधारण्यास मदत होते. नंबर 6, तणाव कमी करा. दीर्घकालीन भावनिक तणावामुळे तुमचा मेंदू संकुचित होतो, विशेषतः हिपोकॅम्पस, जो मेंदूच्या नवीन पेशी तयार करण्यास जबाबदार असतो. तणावामुळे कॉर्टिसोल लेवलची पातळी वाढते,
त्यामुळे चिंता, भीती वाटणे, ओव्हर थिंकिंग आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात आणि ज्यामुळे तुमच्या मेंदूला आणखी हानी पोहोचते. तुमच्या मेंदूचे रक्षण करण्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप प्रत्येक रात्री घेणे, जे मेंदू दुरुस्ती आणि न्यूरोजेनेसिससाठी आवश्यक आहे. मॅग्नेशियम सारखे पूरक पदार्थ ताण कमी करण्यास मदत करू शकतात. व्हिटॅमिन बी चेतासंस्थेला आराम देते आणि चेतापेशी दुरुस्त करते. डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन्स आणि इतर मेंदूच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी तणाव कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आहारामध्ये सूर्यफुलाचे बिया, सिस्ट आणि सॅल्मन आपल्या आहारात घेऊ शकतो. नंबर 7. मेंदूचे नुकसान करणारे पदार्थ. पौष्टिक अन्न आपल्या मेंदूला वाढण्यास आणि स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत करणारे साहित्य आणि घटक प्रदान करते. परंतु परिकृष्ट पदार्थ खरोखरच तुमच्या शरीरातील पोषक तत्वे लुटण्याचे काम करते, ज्यामुळे तुमचा मेंदू संकुचित होतो. कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे पदार्थ जसे की फळांचा रस, मिठाई, सोडा, ब्रेड्स, बिस्किटे, मफिन्स हे सर्व अतिप्रमाणात खाल्ल्यास व्हिटॅमिन B1 आणि मॅग्नेशियम आणि इतर पोषक द्रव्ये कमी करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे तुमच्या मेंदूला नुकसान होते. अल्कोहोल आणि वनस्पती तेल देखील दाहक आहे आणि शक्य तितक्या लवकर हे सर्व गोष्टी आपल्या आहारामध्ये टाळणे खूप महत्त्वाचे आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.